आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी YouTube चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणानगर या संस्थेच्या अधिमंडळाची 67व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आदरणीय सावकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय सावकर साहेब सर्व संचालकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 वारणा सहकार समूहातील मातृसंस्था श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणानगर या संस्थेच्या अधिमंडळाची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न करूया। कारखान्याचे चेअरमन आदरणीय आमदार सावकर साहेब, व्हाईस चेअरमन आदरणीय पापा, सर्वच आदरणीय संचालक, सन्माननीय कार्यकारी संचालक, सन्माननीय सेक्रेटरी यांना नम्र विनंती करतो दीप प्रज्वलनाची। दुरितांचे तिमिर जावो, मानव मांगल्याचा सूर्य पाहो या संस्काराचं स्मरण म्हणूनच संपन्न होते दीप प्रज्वलन। सहकाराच्या माध्यमातून नवा माणूस निर्माणाचा विचारदीप या भूमीत तात्यासाहेबांनी रुजवला। या संस्काराचा वसा आणि वारसा म्हणूनच संपन्न होते दीप प्रज्वलन। मान्यवरांना धन्यवाद। सादर होतोय सहकार गीत। धन्यवाद। वारणा बालवाद्यवृंद। जगद्गुरु संत सूर्य तुकाराम महाराजांच्या एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत या अभंगवाणीला प्रेरणासूत्र मानून सामान्यांच्या समृद्ध नवयुगाचे प्रवर्तक, वारणा सहकार समूहाचे संस्थापक, सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब, स्वर्गीय सावित्री अक्का, स्वर्गीय श्रद्धेय विलासराव दादा, स्वर्गीय आईसाहेब यांना विनम्र अभिवादन। उपस्थित आपण सर्व आदरणीय सभासद बंधू भगिनी, हितचिंतक, इलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, वारणा परिसर व समूहातील विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, प्रशासन अधिकारी, कर्मचारी, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। श्रद्धांजली ठराव मांडण्यासाठी आम्ही नम्र विनंती करतो कारखान्याचे सेक्रेटरी सन्माननीय दोशिंगे साहेब यांना। श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणानगरच्या अधिमंडळाच्या 67वे वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्ताने उपस्थित वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आदरणीय श्री विनय कोरे साहेब, कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय पापा, कारखान्याचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री भगत साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सभासद बंधू भगिनी, आपणा सर्वांचं मी या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करतो। वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब, स्वर्गीय सावित्री अक्का, स्वर्गीय विलासदादा, स्वर्गीय आईसाहेब, स्वर्गीय मामासाहेब या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या अहवालसालात दिवंगत झालेले सहकार, सामाजिक, राजकीय, जागतिक, राष्ट्रीय कीर्तीचे नेते, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ञ, कलाकार, कवी, गायक, उद्योजक, खेळाडू, सैनिक तसेच नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे विविध अपघातांमध्ये बळी पडलेले निष्पाप जीव, ज्ञात अज्ञात मृत पावलेल्या व्यक्तींना ही सभा विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करीत आहे। वारणा माझी आहे आणि मी वारणेचा आहे या सहकारातील प्रमुख शिलेदारांचा संपन्न करूया सत्कार सोहळा। आदरणीय सावकर साहेबांना नम्र विनंती, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न व्हावा। ऊस भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी आदरणीय राजाराम महादेव जाधव पाडळी 86-032 या ऊसाच्या माध्यमातून 30 गुंठे क्षेत्रामधून जवळजवळ 119 मेट्रिक टनाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे। गावातील संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास पुरवणाऱ्या या गावांचा जाहीर सन्मान सोहळा आपण संपन्न करूया। बहिरेवाडी गावासाठी
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान स्वीकारण्यासाठी आम्ही विनंती करतो। बैरवाडीचे ग्रामस्थ आदरणीय आनंदराव विष्णू जाधव, दत्तात्रय नाथाजी जाधव, दिनकर गोविंद जाधव, वसंत तातोबा जाधव, पांडुरंग श्रीपती जाधव, जगन्नाथ मारुती जाधव, प्रकाश सर्जराव जाधव सरनाईक सलग दुसऱ्यांदा ज्यांना हा सन्मान देतोय। केकले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी केकले गावामधून आम्ही निमंत्रित करतोय। बाबासो आबा पाटील, श्यामराव रामचंद्र पाटील, आकाराम रामू पाटील, शिवाजी बापू मगदूम, सदाशिव केशव पाटील, मनपाडे गाव सुद्धा सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वीकारतोय। मनपाडे गावामधून या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतोय राजेंद्र कुमार जयवंतराव पाटील, श्यामराव शंकर गुरव, विष्णू दादू शिंदे, रायबाराजे हंबीराव शिंदे, आत्माराम बाळासाहेब पाटील, नामदेव महिपती सूर्यवंशी, संजय दिनकर पाटील। ट्रॅक्टर मालकांना आपण सन्मानित करतोय। आरळे तालुका पन्हाळा येथील आदरणीय विश्वास शंकर पायमल यांना 71-72 मध्ये लाकडी बैलगाडीपासून सुरुवात केली, 80ला टायर गाडीनं ऊस वाहतूक केली, 94 पासून ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस पुरवठा करत आहेत। कारखान्याचे प्रसिद्ध कंत्राटदार आहेत। 4 भाऊ आणि 24 लोकांचं कुटुंब आहे। वारणेचा आशीर्वाद त्यांच्या शब्दामध्ये सांगत असताना ते म्हणतात, वारणेमुळं 2 एकर जमीन होती, आज 15 एकर जमीन झाली आहे। तळसंदे तालुका हातकणंगले येथून बाबासो कृष्णात वांगीकर, वडील कृष्णात यशवंत वांगीकर यांनी 1983 मध्ये सुरू केलेला हा प्रवास यांनी सातत्यानं पुढे सुरू ठेवलेला आहे। ते म्हणतात की टोळीच्या बाबतीत मी लकी मॅन आहे, कुठल्याही टोळीनं आमचा 1 रुपया बुडवला नाही। ज्यावेळी आम्ही बँकेत गेलो, वांगीकर आलेत म्हणले की द्या पैसे, एवढा विश्वास या वारणेनं आम्हाला दिला। खोची तालुका हातकणंगले येथील अंजनी उर्फ सविता संभाजी पाटील, 1980 मध्ये संभाजी पाटलांचे वडील शामराव महादेव पाटील यांनी सुरू केलेला हा प्रवास निरंतर आहे। सुरुवातीला 1 ट्रॅक्टर होता, 9 ट्रॅक्टर खरेदी केले, 1.5 एकर जमीन होती, 50 एकर जमीन आहे। 13 मुलं उच्च विद्याविभूषित झाली। संभापूर तालुका हातकणंगले येथून मारुती केशव कारंडे यांना 1980 मध्ये वडील केशव धोंडी कारंडे यांनी सुरू केलेला प्रवास तो निरंतर सुरू आहे। एकच इच्छा होती त्यांच्या वडिलांची, ट्रॅक्टर घेतलाय, लावला तर वारणेला 2 एकर जमीन होती, आज 20 एकर जमीन आहे। 1 रुपया ऍडव्हान्स मेंबर कर्ज न घेणारा मी एकमेव ट्रॅक्टर मालक आहे। हे वारणेच्या समृद्धीचं हे प्रतीक आहे असं ते मानतात। चिकुडे तालुका वाळवा येथून शिवाजी हरी पाटील, त्यांचे वडील हरी विठ्ठल पाटील बिहुरकर यांनी 1980 मध्ये सुरू केलेला हा प्रवास खुलेला आहे। वारणेमुळे आज आमच्याकडे 4 ट्रॅक्टरची सांगड आहे। महिंद्रा कंपनीचं 1 JCB मशीन आहे। यानंतर बैलगाडी मालकांचा सन्मान सोहळा। पारगाव तालुका हातकणंगले येथील जयसिंग श्यामराव पाटील गेले 43 वर्ष वारणेशी एकनिष्ठ राहून आपली सेवा बजावत आहेत। ते सांगतात, मला देव कसा आहे माहिती नाही, पण तात्यासाहेबांच्या सारखा देव माणूस मी प्रत्यक्ष बघितलंय की सावकर साहेब कॉलेजला होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय, साहेब पण मला ओळखतात, याचा एक खूप मला आनंद आहे। तळसंदे तालुका हातकणंगले येथील आदरणीय यल्लापा सदाशिव जाधव गेली 40 वर्ष आपल्या कारखान्याबरोबर एकनिष्ठ आहेत। वारणेच्या सहकार्यातून 1 एकर जमीन आज 2 एकरामध्ये गेलेले आहे। पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आदरणीय सावकर साहेबांना आपल्या सर्वांचं स्वागत प्रास्ताविक व प्रमुख विवेचनाचे। वारणा परिवाराला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करणारी मातृसंस्था म्हणून ज्या सहकारी साखर कारखान्याची ओळख सगळ्या भारतभर गेली, त्या आपल्या वारणा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले 67 वर्षाचा हा एक प्रवास ज्यांना प्रत्यक्षपणानं बघता आला, या परिसरातल्या बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ज्यांना साक्षीदार होता आलं, कैलासवासी तात्यासाहेबांच्या पासून तात्यासाहेबांच्या बरोबर काम करणारी या सगळ्या कामाला ज्यांनी आपलं योगदान दिलं, सदिच्छा दिल्या, पाठबळ दिली, पण जी लोक आज आपल्यात राहिली नाहीत अशा लोकांच्या बरोबर सुद्धा ज्यांना काम करता आलं, आणि आजही माझ्या परिसरात सुरू असलेली ही शेतकऱ्याची चळवळ तितक्याच आत्मीयतेने मी जोपासणार, या मनोभूमिकेतून ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सगळेच माझे वडीलधारे सभासद, माझ्या वाडवडिलांनी सुरू केलेला हा वारसा, ही वारणा माझी आहे आणि मी वारणेचा आहे, ह्या भूमिकेतून जोपासायचं काम मोठ्या जिद्दीनं ज्यांनी स्वीकारलेलं आहे
ते सगळेच या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे माझे युवक सभासद मित्र, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रतापराव पाटील पापा, जी ऊर्जांकुर वारणा नावाची विद्युत निर्मिती कंपनी आपण आपल्या कारखान्याच्या मालकीची झाली म्हणून मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये आनंद व्यक्त केला, त्या संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय रावण काका, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय HR जाधव, आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक आदरणीय भगत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे वारणा परिवारातल्या ह्या सगळ्या संस्थांच्या मध्ये तुम्हा सगळ्या सभासदांचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणून काम करण्याचं भाग्य ज्यांनी आपल्या कर्माला मिळवून दिलं, ते सगळेच व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी संचालक, या सर्वसाधारण सभेला सामोरं जात असताना सगळ्यात अगोदर आपल्या देशानं स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केल्याचा एक आनंद काल आपण ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद काल म्हणून व्यक्त केला। आणि ह्या आनंद काळामध्ये संपूर्ण भारतवर्षाच्या प्रत्येक भारतीयाला मी हा देशाचा नागरिक आहे याचा अभिमान वाटावा अशी एक घटना घडली, आणि ज्यात प्रामुख्यानं भारत देशाचं यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला सगळ्यात मोठा विक्रम खरं तर आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी करून दाखवला। आणि म्हणून मी या सभेला सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर इस्रो संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्या भारतीयांची मान ज्यांनी ताठ मानेनं जगासमोर उभा केली, त्या सगळ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचं आपल्या सगळ्या सभासदांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। मला प्रामुख्यानं देशाच्या अमृत महोत्सव काळात आपण ज्या वेळेला 67व्या वर्षातून आपल्या अमृत महोत्सवाकडे प्रवास आपला सुरू आहे, 8 वर्षानंतर आपला कारखाना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या अमृत महोत्सवाची कारकीर्द त्या ठिकाणी संपन्न करणार आहे। आणि म्हणून त्या काळात जात असताना मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की FRP पेक्षा जास्त दर देण्याची प्रक्रिया आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी राबवली। FRP कायदा येण्याच्या अगोदर सभासद हा आमच्या साखर कारखान्याचा मालक आहे, आणि म्हणून जेवढा म्हणून नफा आपल्याकडे उपलब्ध होईल तो नफा ऊस दराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवला पाहिजे, हे सहकाराचं तत्वज्ञान खरं तर आपण त्या ठिकाणी स्वीकारलं। पण हे तत्वज्ञान स्वीकारून आपण काम करत असताना सभासद कारखान्याचा मालक ही भावना घेऊन काम करत असताना मग 2 रुपये दरानं दिलेली साखर असेल, त्याला विविध प्रकारची ऊस विकासाच्या कामासाठी दिलेली अनुदानं असतील, अनेक प्रकारची विकास ठेवींच्यावर दिलेल्या व्याजाची उत्पन्न असतील, दुर्दैवानं हे सगळं काम देशाच्या प्राप्तिकर खात्याच्या नकाशात त्या ठिकाणी आलं, आणि देशाच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सगळ्या साखर कारखान्यांना तुम्ही प्रचंड मोठा नफा कमवला आहे आणि तुम्ही तुमचा नफा तुमच्या सभासदांच्या मध्ये त्या ठिकाणी वाटलेला आहे, या नफ्यावर देशाला जो कर तुम्ही द्यायला पाहिजे होता तो कर तुम्ही चुकवला आहे, आणि तुम्ही हा जो काही नफा लोकांना दिलाय त्याच्यावर कर दिला पाहिजे म्हणून देशातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स भरा अशा प्रकारच्या नोटिसा त्या ठिकाणी लागू केल्या। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपल्या कारखान्यानं FRP पेक्षा किती रुपये जास्त दिले त्याची अनेक वेळेला चर्चा ह्या व्यासपीठावर झालेली आहे, त्याचा उल्लेख मी आज करणार नाही। पण प्रामुख्यानं आपल्या कारखान्याला जवळजवळ 140 कोटी रुपये कराच्या रूपानं तुम्ही भारत सरकारला दिले पाहिजेत अशा प्रकारची नोटीस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची आपल्याला आली होती। आपण सगळे साखर कारखाने मिळून त्याच्या विरोधात हायकोर्टात गेलो होतो, सुप्रीम कोर्टातली तारीख सुरू होती, 2 रुपये किलोच्या साखर फरकातला एक 3 कोटी रुपयाचं काही ना काही पैसे भरायचे म्हणून आपण इन्कम टॅक्स त्यावेळेला भरला, आणि आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावर एक टांगती तलवार होती। मला वाटते महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांच्या आणि देशातल्या कारखान्यांच्या मिळून जवळजवळ 10,000 कोटी रुपयांच्या नोटिसा या सहकारी कारखानदारीला त्या ठिकाणी लागू झाल्या होत्या, आणि आपण सगळेजणच केंद्र सरकारला विनंती करत होतो की ह्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या संस्थांच्यावर अशा प्रकारची काही मोठी कर
जो त्यांच्यावर अन्याय करणारा आहे तो लादला जाऊ नये, तो इन्कम टॅक्स त्यांना माफ केला पाहिजे. आणि म्हणून मला ह्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्यांच्या वतीनं केंद्र सरकारचे आणि विशेष करून ज्यांनी ह्या कामात आपल्याला मदत केली ते देशाचे सहकार मंत्री अमित शहा साहेबांचा या ठिकाणी आभार मानायचा ठराव करायचा आहे की त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि FRP पेक्षा जास्त शेतकऱ्याला दिलेली रक्कम ही इन्कम टॅक्स कायद्यात येणार नाही अशी पूर्वलक्षी दुरुस्ती कायद्यामध्ये त्या ठिकाणी केली. आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर टांगती असणारी ही तलवार त्या माध्यमातून निघून गेली. आणि ही एक मोठी गोष्ट सगळ्या साखर कारखानदारीच्या इतिहासात त्या ठिकाणी साकारली. त्याचा मला आनंद होतोय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या वारणा कारखान्याच्या सभासदांच्या वतीनं त्यांचे ह्या सर्वसाधारण सभेमध्ये मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मागचं वर्ष आपण गळीत हंगामाची सुरुवात कशी केली, गळीत हंगामाची सुरुवात करत असताना तो गळीत हंगाम कशा पद्धतीनं आपण पूर्णत्वाला नेला याचा थोडक्यात आढावा मी आता आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी घेणार आहे. परंतु आपल्या साखर कारखान्याचा आढावा घेण्याच्या अगोदर प्रामुख्यानं जगात साखरेची अवस्था नेमकी काय आहे आणि देशातल्या साखर उत्पादनाची आणि साखरेच्या स्टॉकची परिस्थिती काय आहे याचा सुद्धा थोडक्यात आढावा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कारण फार मोठे आमूलाग्र बदल येणाऱ्या वर्षापासून ह्या साखर कारखानदारीच्या काळामध्ये होतील अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटते. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मागच्या साखर वर्षाची सुरुवात किंवा मागच्या आर्थिक वर्षामध्ये जगामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर जगामध्ये होणारं साखरेचं उत्पादन आणि जगाला लागणारी साखर ह्याचा विचार करत असताना फक्त 5 लाख टन साखर ही जगामध्ये लागणाऱ्या जगाच्या साखरेपेक्षा जादा होती. जगाशी तुलना करत असताना 5 लाख टन म्हणजे अतिशय कमी साखर आहे. आणि म्हणून मागच्या वर्षी भारत देशानं फार मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करायचा प्रयत्न केला. जवळजवळ 60 लाख टन साखर भारतातनं निर्यात झाली. आणि जगात जी साखरेची टंचाई होणार होती ती टंचाई भारताच्या निर्यातीमुळे त्या ठिकाणी थांबली. अशा प्रकारचं चित्र ग्लोबल शुगर सरप्लस आणि डेफिशिटचा विचार करत असताना आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येतं. प्रामुख्यानं ह्या वर्षी जगाची परिस्थिती काय आहे हा ज्या वेळेला आपण आकडा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की ह्या वर्षी प्रामुख्यानं जगात 22 लाख टन साखर कमी पडेल असे आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत. आणि हे आकडे ज्या वेळेला समोर येत आहेत त्याचा परिणाम म्हणून जगाच्या बाजारपेठेमध्ये मागच्या वर्षी जी साखर 32-33 रुपयानं सीझन सुरू झाल्यावर निर्यात झाली, कारखाने संपत असताना उशिरा जी निर्यात झाली ती जवळजवळ 40 रुपये 38 रुपयेपर्यंत झाली. ती साखर आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 55 रुपयेवर जाऊन पोचली. एवढा प्रचंड साखरेची तंगी आज जागतिक बाजारात झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. पण प्रामुख्यानं आपल्या देशाची परिस्थिती काय आहे, आपल्या देशानं मागच्या वर्षीचा साखर हंगाम सुरू करत असताना 1 ऑक्टोबरला आपल्या देशाकडे 60 लाख टन साखर त्या ठिकाणी होती. मागच्या वर्षी जवळजवळ 327 लाख टन साखर आपल्याकडे तयार झाली. 280 लाख टन साखर आपल्याला खाण्यासाठी लागली आणि साधारण 54 लाख टन साखर ही उद्याच्या 1 ऑक्टोबरला आपल्या देशाकडे शिल्लक आहे. अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी समोर येते. प्रामुख्यानं हे जे वर्ष किंवा हा जो गळीत हंगाम तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे की पावसानं प्रचंड मोठी ओढ दिलेली आहे. जे वळवाचे पाऊस पडायचे ते ह्या वर्षी पडले नाहीत. ऊसाचं उत्पादन जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढं होईल का नाही ही चिंता आहे. महाराष्ट्रातले अनेक जिल्हे 2 महिने कारखाने चालतील का नाही ह्या चिंतेमध्ये आज ठिकाणी आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून 327 लाख टन साखर ज्या भारत देशामध्ये मागच्या वर्षी तयार झाली होती त्याच्याऐवजी ह्या वर्षी फक्त 286 लाख टनच साखर तयार होईल. अशा प्रकारची अवस्था आज आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि मग ही जर अवस्था असेल जवळजवळ म्हणजे 40 लाख टन साखर ही आपण साधारण इथेनॉलमध्ये वळवायला त्या ठिकाणी वापरतो. यावर्षी सुद्धा 280 लाख टनाचा जो आकडा मी तुमच्यासमोर सांगतोय ह्याला 40 लाख टन साखर इथेनॉलकडे गेली तर
पण इथेनॉलमध्ये साखरेपेक्षा जास्त पैसे मिळतात हे जे काही अर्थशास्त्र आपण बघतोय आणि त्याचा विचार करता ह्या वर्षी जर 40 लाखाच्या ऐवजी 60 लाख टन साखर जर इथेनॉलला गेली तर देशामध्ये साखर शिल्लक राहणार का नाही? कारण एवढ्या मोठ्या देशाला कमीत कमी 2 महिने पुरेल एवढा साखर साठा ठेवून काम करावं लागतं आणि ती अवस्था ह्या वर्षी राहील का नाही अशा प्रकारची चिंता आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. प्रामुख्यानं देशासमोर साखरेची ज्या वेळेला टंचाई येणार आहे त्यावेळेला साखरेचे दर स्वाभाविकपणे वाढायला पाहिजेत. वाढलेल्या दराचा फायदा हा ऊस दराच्या रूपानं आपल्यापर्यंत आला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची असणारी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण करत असताना आपण आपल्या संस्थांना हा फायदा कसा मिळवून द्यायचा या दृष्टीनं तुमची आणि माझी जबाबदारी आजच्या काळामध्ये मोठी आहे आणि ती आपण सगळ्यांनी ह्या आकड्यांच्याकडे बघत असताना त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे असं मला ह्या निमित्तानं आपल्याला अभिवादन करायचं आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मागचा हंगाम आपण 1 नोव्हेंबरला सुरू केला. मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी म्हटलं होतं की 16 लाख टन ऊसाचं गाळप झालं पाहिजे, परंतु प्रामुख्यानं मागच्या वर्षीसुद्धा सगळ्यांना ऊस कमी पडला अशा प्रकारचं चित्र आपण अनुभवलं. म्हणजे मागचा गळीत हंगाम आपला 156 दिवस चालला आणि मागच्या वर्षीचा हंगाम मात्र आपल्याला 135व्या दिवशी बंद करावा लागला. असं असताना सुद्धा मागच्या हंगामापेक्षा 20 दिवस जरी आपण हंगाम कमी चालवला तरी गाळप क्षमतेमध्ये जे काही काम आपण चांगल्या पद्धतीचं करू शकलो, विस्तार वाढीच्या पद्धतीनं आपण कारखान्यात यशस्वी करू शकलो, त्याचा परिणाम म्हणून त्याच्या मागच्या वर्षी 13,12,000 टन क्रशिंग झालेला आपला कारखाना हा मागच्या गळीत हंगामात जवळजवळ 13,48,000 टनाचं गाळप कमी दिवसात करू शकला. मी मगाशी सहज माहिती घेण्याचा प्रयत्न केला की त्याच्या मागच्या वर्षी गळीत हंगामात आपली सरासरी पडली होती 8,700 टन प्रतिदिनी आणि जी मागच्या गळीत हंगामात पडली 9,900 टन. आणि ह्यालासुद्धा कारण झालं की 20 फेब्रुवारीनंतर आपल्याकडं नो केन व्हायला सुरुवात झाली आणि प्रामुख्यानं आपल्याकडं स्थानिक यंत्रणा आपल्या कारखान्याला मोठी आहे आणि काही गावं जर बंद झाली आणि स्थानिक यंत्रणा ज्या प्रमाणात बंद व्हायची सुरुवात होते त्या प्रमाणात आपल्याला ऊस कमी पडायला चालू होतो आणि म्हणून मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपला कारखाना सरासरी किती टनानं चालला हा आकडा ज्या वेळेला आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे डिसेंबरमध्ये आपण 11,153 टन सरासरी गाळप त्या ठिकाणी करू शकलो आणि म्हणून गाळपाच्या क्षेत्रात आपल्याला चांगलं काम करता आलं. साखर कारखाना चालवत असताना जे निकष असतात की ऊसातली किती टक्के साखर आपण काढून घेतली, मिल एक्स्ट्रॅक्शन आपण किती मिळवलं, तेही आपण चांगलं काम मागच्या वर्षी करू शकलो आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण 12.45 पर्यंतचा साखर उतारा त्या ठिकाणी आपल्याला मिळवता आला. प्रामुख्यानं साखर कारखानदारीच्या क्षेत्रात हे काम करत असताना मला आज सगळ्यात आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आपल्या डिस्टिलरी विभागाचा की ह्या डिस्टिलरी विभागात जे काम आपण केलं ते खरं तर आपल्या सगळ्यांना कायमपणानं अभिमान वाटावा असं काम आपल्याला करता आलं. कारण वारणेच्या इतिहासाकडे ज्या वेळेला आपण मागं वळून बघतो त्यावेळेला वारणा सातत्यानं काहीतरी नवं करत असते आणि यशस्वी करत असते, हा आपला इतिहास आहे. आणि म्हणून मागच्या वर्षीच्या डिस्टिलरीच्या अनुषंगानं मी आपल्यासमोर जर सगळे आकडे ह्या ठिकाणी सांगायचे म्हटले तर मला सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी प्रामुख्यानं आपण इथेनॉल ऊसापासून करायचा पहिल्यांदा निर्णय घेतला. महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर हा निर्णय घेणारा आपला कारखाना आणि म्हणून 1 टन ऊस गाळल्यावर मागच्या वर्षी आपल्याला 73.4 लिटर एवढं इथेनॉलचं उत्पादन त्या ठिकाणी मिळालं होतं. आपण डिस्टिलरीमध्ये जादा पैसे खर्च न करता आपल्याकडेच असणाऱ्या जुन्या उपयोगात नसणाऱ्या टाक्यांचं रूपांतर फर्मेंटरमध्ये केलं, फर्मेंटेशनची कॅपॅसिटी वाढवली आणि या फर्मेंटेशनच्या कॅपॅसिटी वाढवल्यामुळं अल्कोहोल पर्सेंट वाढवण्यात आपल्याला उपयोग झाला आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मागच्या गळीत हंगामात 1 टन ऊस गाळल्यानंतर जवळजवळ 81 लिटर इथेनॉल म्हणजे इथेनॉलची रिकव्हरी प्रति टनाला 7.5 ते 7.8 लिटर वाढवणं एवढं मोठं यश आपल्याला डिस्टिलरीच्या कामामध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी करता आलं. आणि 60,000 लिटर क्षमतेची असलेली आपली डिस्टिलरी
मागच्या गळीत हंगामाचा जर आपण सरासरी ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर मला ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की सरासरी सीझन चालू असताना 1,02,000 लिटर रोज, म्हणजे सीझनची सरासरी 1,02,000, जे हायेस्ट आपण केलं ते 1,09,000 1,10,000 लिटरपर्यंतचं सुद्धा उत्पादन आपण त्या डिस्टिलरीमध्ये काढलं. आणि आपल्या कारखान्याच्या इतिहासात सीझन चालू असताना 1,32,00,000 लिटर RS, म्हणजे जवळजवळ 1,26,00,000 लिटर इथेनॉल, आणि ऑफ सीझनमध्ये मोलॅसिसपासून जवळजवळ 50,00,000 लिटर RS, असं जवळजवळ 1,82,00,000 लिटर एवढं प्रचंड मोठं उत्पादन आपल्याला डिस्टिलरीच्या विभागातून त्या ठिकाणी घेता आलं. आणि एक डिस्टिलरीच्या इफिशियन्सीचा देशातला उच्चांक प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी करता आला. मला आपल्याला ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की आम्हा सगळ्यांच्या समोर सातत्यानं एक प्रश्न उभा राहायचा की बाबा आपण ऊसाचा रस करतो, त्या रसाला शिजवतो, त्याचं सिरप बनवतो, ते सिरप आपण डिस्टिलरीला पाठवतो आणि डिस्टिलरीत पुन्हा त्यात पाणी मिक्स करतो, पुन्हा ते फर्मेंटेशनला पाठवतो आणि पुन्हा त्यातून आपण अल्कोहोल काढून घेतो. आपण मग हे जादाचं काम किंवा जादाची ऊर्जा वाफेच्या रूपानं त्यासाठी का वापरतो? ह्यासाठी आपल्याला काय करता येईल का? हा विचार प्रामुख्यानं आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी करत होतो. मला आज आपल्याला अभिमानानं सांगितलं पाहिजे की तो प्रयोग आपण त्या ठिकाणी करायचा ठरवला की 50% शिजवलेला रस, ज्याला आपण सिरप म्हणतो, आणि 50% रॉ ज्यूस, म्हणजे मिलमधनं बाहेर पडलेला उसाचा रस, असे दोन्ही आपण डिस्टिलरीकडे पाठवायचा प्रयत्न केला. आणि डिस्टिलरीमध्ये पाणी घालायच्या ऐवजी रसच तो त्या सिरपमध्ये मिसळला आणि 24-25 ब्रिक्सचा सिरप तयार करून तो फर्मेंटेशनसाठी दिला आणि त्याच्यावर डिस्टिलरी चालवण्याचा प्रयत्न केला. मला ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की संपूर्ण भारत देशात हा पहिला प्रयोग तुमच्या आणि माझ्या वारणा कारखान्यात यशस्वी झाला. जवळजवळ मागच्या वर्षी महाराष्ट्रातले 10 साखर कारखाने वारणेत हा प्रयोग कसा चालला हे बघायसाठी आपल्या कारखान्यापर्यंत त्या ठिकाणी आले आणि हे एक मोठं यश ह्या विभागाला त्या ठिकाणी मिळालं. तुम्ही म्हणणार ह्या सगळ्याचा आम्हाला नेमका काय फायदा झाला? पण प्रामुख्यानं जर मी तुम्हाला सांगितलं की 700 ते 800 टन ऊस हा आपण रोज इथेनॉल बनवायसाठी त्या ठिकाणी वापरतो, तर त्या 800 टन ऊसातला निम्मा ऊस म्हणजे 400 टन ऊसाला जी वाफ आपण वापरायचो ती वाफ आपल्याला वापरायची बंद झाली. आपल्याला 400 टन ऊसाच्या रसाचं सिरप बनवायसाठी किती वाफ लागायची? तर ती दिवसाला 144 टन लागायची. आता 144 टन वाफ तयार करायला आपल्याला रोज किती बगॅस जाळायला लागायचा? तर तो 72 टन बगॅस जाळायला लागायचा. आणि आपले 130 दिवसाचा गळीत हंगाम हा जर विचार केला तर जवळजवळ 8,000 टन बगॅस प्रामुख्यानं आपण त्या नव्या ह्या यंत्रणेमुळे त्या ठिकाणी वाचवू शकलो. आणि मग बगॅस वाचवल्याचा फायदा काय झाला ते खरं तर कोजनरेशन हा जो काही प्रकल्प आपल्याकडे आला आहे त्या प्रकल्पामध्ये आपण ह्या सीझनमध्ये कसं काम करू शकलो याचा आढावा मी आता तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांची सुद्धा आठवण आपण केली पाहिजे. मी डिस्टिलरी विभागात काम करणारे सगळे आपले सहकारी, डिस्टिलरी मॅनेजरपासून शेवटच्या माणसापर्यंत, खरोतर हे आगळं वेगळं काम तुम्ही वारणेच्या पंढरीत यशस्वी करून दाखवलं. आम्हा सगळ्या सभासदांच्या वतीनं या सर्वसाधारण सभेमध्ये मी तुमचं अभिनंदन करतो. मला प्रामुख्यानं आपल्याला सांगितलं पाहिजे की कोजनरेशन प्रकल्प जर आपल्याकडे आला तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील असं मी अनेक वेळेला त्या ठिकाणी सांगितलं. आपल्याला अनेक प्रकारची ग्रहणं लागलेली आपण बघितलं, त्याची चर्चा केली. त्या ग्रहण काळातनं आपण सगळ्यांनी हातात हात घालून वाटचाल केल्याचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. आणि त्यातलं सगळ्यात मोठं ग्रहण खरं तर हे कोजनरेशन जे आपल्याकडं 2017 साली यायला पाहिजे होतं ते दुर्दैवानं आपल्या ताब्यात यायला मागच्या सीझनची सुरुवात होण्याचा एवढा काळ गेला. म्हणजे जवळजवळ 5 वर्षे आपल्याला त्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि म्हणून मागच्या वर्षी ज्या वेळेला हा कोजनरेशन प्रकल्प आपल्याकडे आला तर मागच्या वर्षी नेमकं आपण ह्या प्रकल्पामध्ये कसं काम केलं याची जर थोडक्यात झलक मी तुमच्यासमोर मांडायची झाली तर मी 3 सीझनचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवणार आहे. वारणा कारखान्यात आजपर्यंत सगळ्यात जास्त गाळप झालेला वर्ष कुठलं, असा कुठला सीझन आपल्याकडे आहे म्हणून जर आपण डोळ्यासमोर घ्यायचं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो 13-14 सालचा सीझन, की ज्या वर्षी आपण जवळजवळ 14,12,000 टनाचं गाळप त्या ठिकाणी केलं.
आता एवढं मोठं ऊसाचं गाळप केलेलं असताना त्या वर्षी आपण किती वीज तयार केली आणि त्या वर्षी आपण बगॅस किती टन खरेदी केला, त्या वर्षी आपण कोळसा किती टन खरेदी केला, हे सगळे आकडे ज्या वेळेला आपण डोळ्यासमोर घेतो तर त्यावेळेला मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की 14,12,000 टन ऊसाचं गाळप आपण केलं, 20,000 टन कोळसा खरेदी केला, 20,000 टन बगॅस खरेदी केला आणि त्या वर्षी आपण जवळजवळ 11,23,00,000 युनिट त्या ठिकाणी वीज कंपनीला त्या ठिकाणी विकू शकलो. आता त्याची तुलना मी मागच्या वर्षी आपली मॅनेजमेंट आल्यानंतर आपण कसं काम केलं याच्याशी जर तुलना मी जर तुमच्यासमोर मांडायची ठरवली तर त्यात प्रामुख्यानं मागच्या वर्षीचं गाळप आपलं झालं 13,48,000 टन. मागच्या वर्षी आपण कोळसा खरेदी किती केला तर 2900 टन कोळसा खरेदी केला. त्यातला सुद्धा 600 टन कोळसा अजून शिल्लक आहे, तो हा गळीत हंगाम सुरू करायसाठी आपण वापरणार आहे. प्रामुख्यानं मागच्या वर्षी बगॅस किती खरेदी केला, मागच्या वर्षी आपला बगॅस खरेदी झाला 11,800 टन. एवढा मोठा फरक असून क्रशिंग जवळजवळ 75,000 टनानं कमी झालं, कोळसा खरेदी जवळजवळ 18,000 टनानं कमी झाली, बगॅस खरेदी जवळजवळ 8,000 टनानं कमी झाली. अशा अवस्थेत सुद्धा मागच्या सीझनमध्ये आपण वीज किती निर्यात केली तर तो आकडा परत आपल्या डोळ्यासमोर येतोय की 11,12,00,000 युनिट, म्हणजे फक्त 12 ते 13 लाख युनिट आपली कमी झाली. एवढं प्रचंड मोठा इफिशियंटली हा प्लॅन्ट चालवायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून हा प्लॅन्ट यायला हे जो बगॅस उपलब्ध झाला तो मगाशी तुम्हाला मी म्हटलं जो 7,000 टन बगॅस जे डिस्लरीमध्ये आपण बिन स्टीमची रस देऊन इथेनॉल करायचा जो प्रयोग केला त्याच्या माध्यमातून हा बगॅस आपण त्या ठिकाणी उपलब्ध करू शकलो. आणि म्हणून कोजनरेशन आपल्या सगळ्यांना एक अतिशय मोठी मदत करणारी संस्था म्हणून आजपासून त्या ठिकाणी काम करणार आहे, ह्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी होतोय. मला आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगितलं पाहिजे की प्रामुख्यानं आपले सभासदांच्या योजना आणि काही सभासद आपल्यात मयत झाल्यानंतर आपण त्याचं काय करायचं, काही लोकांचे सभासदत्वाबद्दलचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल काय करायचं, ह्या सगळ्याच्या अनुषंगानं संचालक मंडळामध्ये आपण चर्चा करत होतो. आणि ह्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की प्रामुख्यानं आपले 3200 सभासद मयत झालेले आहेत आणि मयत झाल्यानंतर साधारण 8-9 महिन्याच्या आत त्यानं आपली वारसाची कागदपत्र देऊन आपला शेअर ट्रान्सफर करून घेणं आवश्यक आहे. पण काही कारणामुळे हे शेअर्स ट्रान्सफर झालेले नाहीत आणि म्हणून आपण सगळ्या मयत सभासदांना कारखान्याच्या वतीनं पत्र पाठवलं की बाबा असे असे तुमचे शेअर्स राहिलेले आहेत आणि तुम्हाला नेमकं शेअर्सचं काय करायचं आहे ह्याचा एकदा तुम्ही निर्णय करा. मला वाटते उद्याची 30 तारीख त्यांना शेवटची मुदत दिलेली आहे. जर काही अडचणी असतील, एखाद्याची जमीन विकली गेली असेल, एखाद्याच्या घरात काही वाद असतील तर बाबा तुम्हाला शेअर्स नको असला तर तुम्ही कारखान्याला शेअर्स परत द्या. म्हणजे ज्या लोकांना आपल्याला शेअर्स देता आलेले नाहीत, जी लोक सातत्यानं आपल्याला ऊस पुरवठा करतायत पण ज्यांना सभासद करता आलेलं नाही, किंवा अनेक लोक आपल्याकडे जॉईंटमध्ये सभासद आहेत त्यांनी आता जमिनी घेतल्या, एका जॉईंट सभासदाच्या भावाभावांना त्यांना शेअर्स वाटून पाहिजेले आहेत, अशा लोकांच्यासाठी काही आपल्याला निर्णय करता येईल असा विचार खरं तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करत होतो. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की जवळजवळ 3200 पैकी 1000 लोकांनी शेअर्स ट्रान्सफरचे फॉर्म त्या ठिकाणी भरून दिलेत आणि त्याची कारवाई आता सुरू आहे. अजून 2200 लोकांच्याबद्दल काय अडचणी आहेत मला माहिती नाही, पण प्रामुख्यानं त्यातले 1000 ते 2000 शेअर्स नव्या लोकांच्यासाठी आपल्याला उपलब्ध होतील असा प्राथमिक अंदाज आमच्या समोर आहे. आणि म्हणून मी आजच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं अनेक दिवसाची जॉईंट शेअर्स डिवाईड करून द्या ही जी काय आपल्या सभासदांची मागणी होती, तर प्रामुख्यानं ज्या सभासदाचं क्षेत्र बसते त्या भावाभावांच्याकडं कारखान्याला पोटनियमाप्रमाणे आवश्यक असणारं शेअर्स उपलब्ध आहे, त्या सगळ्या लोकांना हे जॉईंट शेअर्स स्वतंत्र विभागून दिले जातील अशा प्रकारचा निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी घेऊया. ज्यांच्याकडे जॉईंट शेअर्स पण नाहीत त्या लोकांच्यासाठी सुद्धा आपण एक निर्णय घेतला आहे की मागच्या सीझनला ज्याचा 40 टन ऊस आला आहे, या सीझनला ज्याचा 40 टन ऊस येणार आहे आणि पुढच्या सीझनला ज्याचा 40 टन ऊस येणार आहे, त्या सगळ्या सभासदांना तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पार्टीचा राजकारणाचा आहे, काय आहे काहीही न बघता वारणा कारखान्याला ऊस घालणारा माणूस हा वारणेचा आहे
हे समजून त्याला सभासद देण्याचा सुद्धा निर्णय आपण आपल्या संचालक मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी घेतला आहे. मला तुम्हा सगळ्यांना सांगितलं पाहिजे की ह्या दृष्टीनं खाजगी कारखानदारी जोपासायची का बाहेरनं एखादा आलेला कारखाना आपल्या गावात जोपासायचा का केकलं मंडपाळलं आणि भैरवाडकरांच्यासारखं एक कांडसुद्धा वारणेच्या बाहेर जाऊ देणार नाही हा अभिमान आणि स्वाभिमान जोपासायचा हा विचार तुम्ही सगळ्या गावांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. ऊस तोडणी वाहतूकदारांचं चोपडे तुम्ही वाचत होता, तुम्ही असं काही मांडणार आहे हे मला माहिती नव्हतं, पण त्यांनी व्यक्त केलेला ऋणानुबंध ऐकत असताना माझ्या अंगावर काटा उभा राहत होता. कोणी 4 एकर जमीन घेतली, कोणी 5 एकर जमीन घेतली आणि हे बदललेलं गावांचं स्वरूप. कुणाच्या घरात इंजिनियर झाले, कुणाच्या घरात डॉक्टर झाले. मी आपल्या कारखान्याच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं भागात फिरलो त्यावेळेला अनेक गावात सांगितलं की ह्या वारणा परिसरातल्या 69 गावातलं एक घर मला असं दाखवा, एक की ज्याला ह्या वारणेच्या परिस्पर्शाचा स्पर्श झालेला नाही आणि ज्याचं सोनं झालेलं नाही. एवढं मोठं जर सामर्थ्य ह्या चळवळीतलं ह्या ऋणानुबंधातनं उभा केला असेल तर 69 गावातली 3च गावांचा सत्कार का आम्हाला करावा लागतो? बाकीच्या गावांचा सत्कार ह्या व्यासपीठावर आम्हाला करायला मिळणार आहे का नाही? पूर्वी कारखान्यानं जशा पांदी केल्या, कारखान्यानं ऊस विकासाचे कार्यक्रम राबवले, कारखान्यानं तुमची बालवाडीतली पोरं शिकली पाहिजेत हिची काळजी घेतली, कारखान्यानं तुमच्या गावात वाचनालय तयार झालं पाहिजे, तुम्ही समृद्ध विज्ञानाच्या विचारवादी युगात गेला पाहिजे म्हणून विचार केला, तुमच्या पोरांना कॉलेज निर्माण झालं पाहिजे म्हणून सगळ्यात अगोदर सिनियर कॉलेज 62 साली ह्या वारणेत तयार झालं. सभासदाची मुलं इंजिनियर झाली पाहिजेत म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण झालं. अनेक मुलं डॉक्टर केली. हा प्रचंड मोठा वारसा ज्या संस्थांनी जपलाय त्या संस्थेप्रती आम्ही कधी आमच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे का? ठीक आहे, आम्ही अडचणीत होतो, काही वेळेला आमचा दर वेळेत गेला नाही, काही वेळेला बिलं वेळेत गेले नाही. त्या काळात कुणाचं काही चुकलं असलं आम्ही त्याचा विचारही केलेला नाही, कारण आम्ही संचालक मंडळानं आमच्या हातून काही चुका घडल्या, आमच्या काळात ही अवस्था कारखान्यासमोर आली, यायला नको होती, ही आम्हालाही त्याची जाणीव होती म्हणून आम्हीही कधी बोललो नाही. पण ह्या सगळ्या अडचणीतून आपण बाहेर पडणार हे मी तुम्हाला विश्वासानं सांगत होतो. वारणेला लागणारे ग्रहण हे लय दिवस कोण लावू शकत नाही. ज्योतिबाच्या स्पर्शानं निर्माण झालेली, आशीर्वादातनं निर्माण झालेली ही भूमी आहे. अनेक लोकांची पुण्याई निर्माण करणारी भूमी आहे. अनेक लोक प्रचंड मनापासून ह्या संस्थेला आशीर्वाद देत आहेत, या संस्थेबद्दलच्या जिव्हाळा भावना व्यक्त करतायत. एवढ्या असंख्य लोकांचे आशीर्वाद असणाऱ्या संस्था कोण काय म्हटलं म्हणून त्याचं वाकडं होत नाही हे मी तुम्हाला सांगत होतो आणि ते केदारनाथानं करून दाखवलं. अजून उज्ज्वल इतिहास आपला ह्या सगळ्या कामाचा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, मी स्वतः प्रयत्न करतोय, बाहेर ऊस घातलेल्या लोकांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटते की कदाचित पाडळी असेल, पारगाव असेल, निलेवाडी असेल, घुनकी असेल, जाकलं असेल, पोकला असेल, मोहरं असेल, आरळा असेल, शिंदेवाडी असेल, आमतेवाडी असेल, किमान ही 10 गावं तरी पुढच्या वर्षी सत्कार स्वीकारतील अशी अपेक्षा मला प्रामुख्यानं त्या ठिकाणी वाटते. आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या पानंदी करायची कामं, ही सगळी विकासाची कामं सुरू करायचं काम ह्या सगळ्या गावात करायचा जो शब्द मी दिला होता आणि मी ह्या व्यासपीठावरून सांगेन की मागच्या वर्षी केकलकरांनी जी पानन सांगितली ती कारखान्यानं करून दिली, मंडपाळकरांनी जे काम सांगितलं ती पानन मंडपाळ्याची करून दिली आणि हा ऋणानुबंध पुन्हा यशस्वी करायचं काम तर आपण सगळेजण उद्याच्या काळात त्या ठिकाणी करायचं आहे. मी 2.5 वर्षात कारखाना कर्जमुक्त करणार अशी घोषणा त्या ठिकाणी केली होती. खरं तर माझी कुठलीही घोषणा मी अतिशय सकारात्मक असतो, म्हणजे कुठलीही बाजू घडावी 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 अशी इच्छा असल्यामुळे आपण ती मांडत असतो. च्या वर्षी आपण जवळजवळ 60 कोटी रुपयांच्या लायबिलिटी कमी करण्यात आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं. आणि आज तुम्हाला माहिती आहे की सीझन चालू करत असताना अनेक वेळेला आपली FRP पेंडिंग असायची, आपली तोडणी वाहतूक पेंडिंग असायची, आपलं कमिशन डिपॉझिट पेंडिंग असायचं. आता येणारा सीझन हा उद्याचा असा येणार आहे, म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा आपण सगळं भागवलं, पण ते भागवायसाठी मागच्या वर्षी मी तुम्हाला बोललो नाही, पण मागच्या गळीत हंगामात निर्माण होणारं मोलॅसिस हे मागच्या ऑफ सीझनला विकून त्याचे पैसे आपण उपलब्ध केले होते आणि मागच्या वर्षीचे सगळ्या गोष्टी आपण भागवायचा प्रयत्न केला होता. मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की हा येणारा सीझन असा आहे की ह्या मागच्या सीझनचा कुठलाही 1 रुपयाचा बोजा या नवीन गळीताला येणाऱ्या ऊसाच्या डोक्यावर न ठेवता
हा सीझन आपण त्या ठिकाणी चालू करणार आहे. आणि म्हणून हा जो काही 60 कोटी रुपये लायबिलिटी मागच्या वर्षीपर्यंत आपण कमी करू शकलो, हा जो आकडा मी तुम्हाला सांगितला, मला असं वाटते की पुढच्या वर्षी कदाचित आपण जर योग्य पद्धतीनं गाळप करू शकलो, आपल्याला निसर्गानं साथ दिली आणि लोकांनी शेतकऱ्यांनी जर साथ दिली, तर पुढच्या वर्षीच्या जनरल मीटिंगमध्ये कमीत कमी ह्याच्यापेक्षा 150 ते 1.25 कोटीनं कारखान्याची कर्ज कमी केलेला आकडा मला तुमच्यासमोर ह्या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारचा प्रयत्न आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करायला लागलेलो आहे. त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण करायचा प्रयत्न करतोय. माझ्या अंदाजाप्रमाणे मागच्या वर्षी गळीतास आलेल्या पहिल्या ऊसाच्या टनापासून शेवटच्या ऊसाच्या टनापासून निर्माण झालेली साखर ही सरासरी किती रुपयाने विकली गेली, तर ती सरासरी माझ्या माहितीप्रमाणे 3250 ते 3260च्या वर जाईल असं मला वाटत नाही. पण हे जे सीझन आज आपल्या डोळ्यासमोर आता येतोय, कदाचित ह्या वर्षी मी सुद्धा फार अपेक्षा धरत नाही, पण 35 रुपये सरासरी साखर या सीझनची त्या ठिकाणी जाऊ शकेल आणि त्याचा फार मोठा फायदा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल अशी अपेक्षा मला ह्या निमित्तानं वाटते. मला आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगितलं पाहिजे की ऊस विकासाचं काम कसं करायला पाहिजे. आणि म्हणून मी सरळ वारणा कारखान्याच्या ऊस विकासाच्या कामाचा विचार करत होतो. आपल्याला जुन्या काळात आठवत असेल की 1936 साली पहिल्यांदा 419 ही व्हरायटी आली. ती 419 व्हरायटी अनेक दिवस चालली, मग 740 आली, 740 चालली, त्याच्यानंतर 75-27 आली, 72-19 आली, काही वेळेला मग 80-14 आली, मग 671 आली. हा सगळा प्रवास आज 86-032पर्यंतचा आपण सगळ्यांनी केला आहे. आणि ह्यात सातत्यानं काही नवं करायचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, आपले एक चांगले शेतकरी आनंदा ईश्वरा पाटील म्हणून तांदूळवाडीचे आहे, सातत्यानं ह्या ऊसात नवे नवे प्रयोग करतायत. त्यांनी 2 प्रयोग केले. 70 गुंठ्यात 86-032 लावला आणि त्या 70 गुंठ्यात मला वाटते 18-121 ही व्हरायटी त्या ठिकाणी लावली. 18-121चं 70 गुंठ्यात 155 टनाचं उत्पादन आलं आणि 86-032चं 140 टनाचं आलं. म्हणजे 86-032पेक्षा उत्पादन थोडं जास्त मिळालं अशा प्रकारची अवस्था त्या व्हरायटीमध्ये बघायला मिळाली. जो विषय मी आता तुमच्यासमोर मांडणार होतो तो प्लॉट खरं मला काल बघायला जायचा होता. आपल्या मारुती कारंडेंचा पण आपण सत्कार केला आणि आनंदा ईश्वरा पाटलांनी मागच्या वर्षी हळद काढल्यावर फेब्रुवारीमध्ये लागण केली आहे आणि त्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी 10,001 ही व्हरायटी लावली आणि मला वाटते मारुती कारंडेंनी 18-121 ही व्हरायटी लावली आहे मागच्या फेब्रुवारीला. आणि त्यांचं असं मत आहे की आत्ता त्या ऊसाला 22 कांडे आहेत आणि ह्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कारखान्यानं ते ऊस न्यावा, 80 टनाच्या आत उतारा पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे 13-14 महिने ऊस रानात ठेवून जर आपण 70-80 टन उतारा पाडणार असलो तर प्रामुख्यानं आपल्याला आडसालीच्या क्षेत्रामध्ये किती काम करायचं आणि 13-14 महिन्यात पक्व होणाऱ्या ॲव्हरेज देणाऱ्या ऊसाच्या बाबतीत काय काम करायचं, हा विचार उद्याच्या काळात त्या ठिकाणी स्वीकारायला पाहिजे. आपला नर्सरी सेक्शन आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू केला. ऊसाची मोठ्या प्रमाणात नर्सरी त्या ठिकाणी सुरू आहे. ही जी काही रोपं तुमच्यासमोर उभा केलेली आहेत, ह्या पिशवीत 15 किलो माती भरलेली आहे आणि 4 डोळे लावलेले आहेत. ह्या पिशवी भरून आता 2.25 महिने झाले. 3.5 महिन्यानं ही पिशवी आपण रानात नेणार आहे. म्हणजे आपल्या कारखान्यासाठी आपण काय काय प्रयोग करायचे ह्या विचारातनं हा एक विचार आला आहे की नर्सरीत ऊस जर आपण 3.5 महिने ठेवला, जर आपण जशी आता 1 महिन्याची नर्सरी नेऊन रानात लावतो, आज तो ऊस लहान असतो, काही वेळेला मोठा पाऊस पडतो, काही वेळेला काय होते त्या लहान रोपावर लहानाचं रोप मोठं होत असताना मोठा ताण येतो आणि मग सुरुवातीला जर वाढ चांगली झाली नाही तर तो ऊस चांगला ॲव्हरेज देत नाही. आणि म्हणून नर्सरीच्या कंट्रोल क्लायमेटमध्ये जर 3.5 महिने ऊस आपण वाढवला, त्यात 15 किलो माती भरली एका पिशवीमध्ये आणि 3.5 महिन्यानं जर हा ऊस रानात आपण शिफ्ट केला तर ह्याचा नेमका प्रयोग काय होईल, शेतातला 3.5 महिने वेळ वाचवता येईल का आणि ॲव्हरेज आपल्याला 100 टनापेक्षा 125 टनापेक्षा जास्त काढता येईल का, हा प्रयोग आहे. वारणा दूध संघावर 20 गुंठ जमीन त्यांना मी काल उपलब्ध करून दिली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 10-15 तारखेला ही रोपं त्या ठिकाणी लावणार आहे. पुढच्या वर्षी आपल्याला नेमकं उत्पादन किती आलं, काय अडचणी आल्या याचा अहवाल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. पण सातत्यानं हे काम आपल्यासाठी कसं करता येईल याचा विचार म्हणून हे काम त्या ठिकाणी सुरू आहे. मला आज आपल्या सगळ्यांच्या समोर 2 घोषणा करायच्या आणि तुम्हाला एक आव्हान करायचं आहे की प्रामुख्यानं आपण पूर्वीच्या काळात बघितले की कारखाने आपले म्हणजे एक सीझन तर आपण 10 जुलैला बंद केला
म्हणजे मार्चमध्ये कारखाना बंद होतो हे आपल्याला कुणालाही माहीत नसणारी अवस्था. आणि बघता बघता या काळात आपण आता असं निघालो आहे की कारखाना मार्चचं तोंड बघेल का नाही माहिती नाही आपल्याला. आणि म्हणून मागच्या वर्षीसुद्धा मी जनरल मिटिंगमध्ये सांगितलं की प्रामुख्यानं किंवा मार्चमध्ये जी लोक ऊस ठेवणार कारखान्यासाठी काही लोकांनी मार्चच्या नोंदी द्याव्या. मार्चमध्ये येणाऱ्या ऊसाला 200 रुपये जादा दर आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. यावर्षीसुद्धा मी संचालक मंडळाच्या वतीनं 1 ते 15 मार्चच्या दरम्यान गळिताला येणाऱ्या ऊसाला 200 रुपये जादाचे देणार आहे. तुमच्या आणि परमेश्वराच्या कृपेनं 15 मार्चच्या पुढं जर आपण गेलो तर 350 रुपये टनाला जास्त आपण देणार आहे. आणि 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत आपण 100 रुपये टनाला जादा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रामुख्यानं मला ह्या निमित्ताने एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे की मगाशी कुणीतरी सांगितलं की सगळ्या जुन्या सवयी किंवा जुन्या ज्या आपल्या प्रथा परंपरा होत्या त्या चांगल्या होत्या आणि ह्या चांगल्या गोष्टी परत आपण सुरू करायचा प्रयत्न करणार आहे का नाही, या दृष्टीनं आपल्याला काही काम करता येईल का. काही घोषणा मी ह्या वर्षी करणार होतो पण म्हटलं ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी करूया. अजून कारखान्याबद्दलच्या चांगल्या भावना तयार करून लोकांच्या समोर जाऊया. आणि म्हणून खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊस तोडायला पैसे द्यायला लागतात ही अवस्था कधी तुम्हाला आणि मला माहिती नव्हती. मी अनेक वेळेला सांगायचो जुन्या काळात ऊस मालकाला 75% वाढं मिळायचं असा एक काळ होता. बघता बघता 75चं 50 झालं, 25 झालं, वाढं एक कांड देत नाही आणि वर ऊस तोडायला पैसे मागते अशा काळात आता येऊन पोचलो. काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धती आपण आलेल्या बघतो. आणि म्हणून भाऊ परत आपल्याला ह्यात काही चांगलं करता येईल का. आणि म्हणून मी काही गावांच्या मध्ये मोठ्या शेतकऱ्यांच्या मिटिंगा घेतल्या आणि मोठ्या शेतकऱ्यांना काय म्हटलं, तुम्हाला का ऊस घालवायची गडबड करता. ह्या सगळ्या वाईट सवयी या तोडणीवाल्यांना लावल्या कुणी, शेतकऱ्यानं लावल्या. मी इथं रोज येताना गेस्ट हाऊस समोर आपल्या त्या बीडचा गाडी अड्डा आहे आणि रोज बघतोय संध्याकाळचा कोणतरी शेतकरी ठरवाय आलेलाच असतो. त्याच्या खोपीव येतं यार, काय तू ऊसाचा मालक आहेस, तू कशाला त्या खोपीव संध्याकाळचा येतोस आणि कशाला ठरवतोस, काय आता कुणाला बोलायची अवस्था राहिलेली नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना एक आव्हान केलं की तुम्ही मला मार्चची नोंद द्या. मार्चमध्ये तुम्ही कुणाच्याही दारात माझा ऊस तोड म्हणून जायचं नाही. तुमचा ऊस तोडून आणायची जबाबदारी कारखान्याची राहील. जर मागितलं पैसे तर कारखाना देईल, पण तुम्ही मला मार्चची नोंद द्या. मला काय या गोष्टी चांगल्या त्या ठिकाणी घडवायच्या आहेत. आणि म्हणून ही मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय. मला कौतुक आहे, 900 एकराची नोंद लोकांनी आतापर्यंत दिली आहे. आणि मला ह्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की ती नोंद आपल्याला 4000 एकरापर्यंत न्यायची आहे. आपल्या कारखान्यावर प्रेम असणारी जी मंडळी आहेत, जे कार्यकर्ते स्वतःला समजतात, जे सभासद आहेत, जे मालक समजतात, त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे. पावसानं खोडव्यांची अवस्था कशी झाली आहे तुम्हाला माहिती आहे. उगं खोडवं घालवायची गडबड करू नका. मी खरोखर माझ्या ह्या योजनेत भाग घ्यायसाठी माझ्या समाधानासाठी खोडव्याची नोंद मला मार्चमधली द्या. ह्या वर्षी एकदा मला रेकॉर्ड करायचा आहे की 4000 एकर शेतकऱ्यांनी मार्चच्या नोंदी मला त्या ठिकाणी दिल्या. आणि ह्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो की वारणा कारखान्याचा 40 वर्षाचा मागचा इतिहास काढून जर बघितला तर आपल्यात रिकव्हरी हायेस्ट जाती 15 फेब्रुवारीला आणि तिथनं आपली रिकव्हरी वाढत वाढत म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 13.5 पावणे 14 रिकव्हरी असते. म्हणजे आपली नोव्हेंबरला कारखाना सुरू करतो त्यावेळेला 12 रिकव्हरीची 13 रिकव्हरी करायची संधी त्यावेळेला असते. पैसे मिळवायची संधी त्यावेळेला असते. आणि त्याच वेळेला दुर्दैवानं आपला ऊस संपतो, नो केन होतं आणि कमी रिकव्हरीत आपल्याला समाधान मानावं लागतं. आणि म्हणून मार्चमध्ये जर आपण ऊसाचं गाळप करू शकलो तर रिकव्हरीसुद्धा जास्त मिळेल, जादा ऊस गाळल्याचं समाधान होईल. उगाच ऊस घालवायची गडबड करत असताना सभासदाला कुणाच तर दारात उभा राहायची पाळी येणार नाही आणि हे सगळे विषय बंद होतील. आणि म्हणून मी अजून एक जादाची घोषणा मला एका आपल्या सभासद सचिन नांगरे आमचा देववाडीचा त्यानं सुचवली, पण त्यानं जनरल सुचवली होती, त्याचा उपयोग मी करून घेणार आहे. व्यवस्थित ऐका की जे सभासद आज मार्चची नोंद देतील, आज शेवटी नाही, आज नोंद द्यायची आणि मार्चमध्ये जर त्यांचा 50 टनापेक्षा जास्त ऊस आला तर त्या सगळ्या सभासदांच्या मधनं मी 3 लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्या 3 भाग्यवंतांना 3 बुलेट बक्षीस देण्याची योजना आहे. वारणेवर प्रेम करणाऱ्यानं खरोखर नशीब आजो बाबा.
काय एखादा महिना ऊस गेला म्हणून लेट गेला म्हणून बिघडत नाही. खरोखर माझी तुम्हाला विनंती आहे, माझा 4,000 एकराचा टप्पा पूर्ण करा. दुसऱ्या योजना त्यात अशी आहे की जी गटवार आपल्याला देता येणार नाही म्हणून मी ही गटवार केली नाही, पण गटवार काहीतरी असायला पाहिजे. आणि म्हणून ज्या शेतकऱ्याचा 30 टनापेक्षा जास्त ऊस येईल मार्चमध्ये, अशा प्रत्येक गटातल्या एका शेतकऱ्याचा सुद्धा लकी ड्रॉ काढला जाणार आणि 5 गटातल्या 5 शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी पाठवून त्यातला 50% खर्च साखर कारखान्यामार्फत करणार. हा एक दुसरा योजना मला आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी साकारायची आहे. खरोखर ह्या वर्षी जी कामं आपण करायला लागलोय त्या कामातनं काय मिळणार आहे हे मी मुद्दाम आज माझ्या भाषणात घेतलेलं नाही, कारण काही वेळेला दृष्ट लागते आणि आता दृष्ट लागून सुद्धा द्यायची इच्छा नाही. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून हा गळीत हंगाम ताकदीनं सुरू करायचा. माझ्या शब्दाला जर तुम्ही खरोखर सगळ्यांनी यश दिलं आणि 15 मार्चच्या पुढं जर आपण कारखाना नेला तर एक आगळा वेगळा इतिहास पुन्हा या दुष्काळी परिस्थितीच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठं जरी ऊसाचं उत्पादन झालं नसलं तरी वारणा काठाला कधी निसर्ग ऊसाची कमतरता प्रामाणिक शेतकऱ्याला करत नाही, हा इतिहास महाराष्ट्राला दाखवून देण्याच्या निमित्तानं करावा, एवढंच आव्हान या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं करतो. असंच प्रेम, असाच जिव्हाळा या संस्थेबरोबर अनादिकाल आपल्या सगळ्या कुटुंबांचा, तुमच्या मुलाबाळांचा, आमच्या मुलाबाळांचा, तुमच्या आईवडिलांनी, माझ्या आईवडिलांनी जो निर्माण केला आहे तो राखण्याचं सामर्थ्यसुद्धा त्या जेव्हा ज्योतिर्लिंगानं आपल्याला द्यावं एवढी मनस्वी प्रार्थना त्याच्या चरणी करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद साहेब. सगळ्यांना विनंती करतो नोटीस वाचन. सर्वांचं स्वागत. साहेबांनी सगळा आढावा दिलेला आहे, अहवालाचा पण दिला आणि 1 ते 11 विषयाचं पण दिलेलं आहे. त्यामुळं सर्व सभासदांच्या वतीनं मी सूचना असे मांडतो की 1 ते 11 विषय ती सर्व मंजूर करण्यात येते. त्यात विषय वाचायची काही आवश्यकता नाही. सूचक आहे प्रभाकर नामदेव पूर्णे गुणके. 1 ते 11 विषयास अनुमोदक प्रताप आनंदराव सूर्यवंशी बहिरेवाडी. आज कारखान्याची 67वी वार्षिक साधारण सभा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. विषय पत्रिकेवरील सर्व विषय आपण सन्माननीय सभासद बंधू भगिनींनी सर्वानुमते मंजूर केले आहेत. यातून आपले कारखान्याविषयी असणारे प्रेम व सहकारावरील श्रद्धा दिसून येत आहे. आपण सर्वजण या सभेत बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले जाहीर आभार मानून कारखान्याच्या वतीने आपला सत्कार ऋणी आहे. सहकार महर्षी पिता स्वर्गीय तात्यासाहेब, माता स्वर्गीय सावित्री अक्का, स्वर्गीय विलासदादा, स्वर्गीय आईसाहेब यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. देशातील साखर व्यवसायाला सध्या अनेक अडचणीतून मार्गदर्शन करावे लागत आहे, मार्गक्रमण करावं लागत आहे. अशा परिस्थितीत मात करण्यासाठी आपल्या कर्तृत्व कौशल्याच्या जोरावर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने आपल्या कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सावकर साहेब कार्य करीत आहेत. त्याबद्दल आदरणीय सावकर साहेब यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सहभागी असणारे माझे सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर कारखान्यात अर्थपुरवठा करणाऱ्या सर्व बँका, कायदेशीर सल्लागार, शासकीय अधिकारी, लेखा परिषद, कारखान्याचे सर्व ऊस पुरवठा शेतकरी, तोडी वाहतूक कंत्राटदार, पत्रकार मित्र तसेच आपल्या उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचेही आभार मानतो. कारखान्यावर प्रेम करणारे सर्वांचे तसेच ज्ञात अज्ञात हितचिंतकांचे पुनश्च एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर सभेची सांगता वंदे मातरम होत आहे. धन्यवाद. मी कृतज्ञ. धन्यवाद.